नमस्कार, मी डॉक्टर अनुराधा एडके. 20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाही उत्सवाचा दिवस. आता मतदान का करायचं असं प्रत्येकाच्याच मनात प्रश्न पडलेला असतो. तुम्ही सुशिक्षित असा किंवा तुम्ही न शिकलेले असा, पण प्रत्येकाला कधी असं वाटतं की मी मतदान का करायचं. खरं सांगायचं तर शासनाचा एखादा निर्णय आपल्याला आवडतो किंवा आवडत नाही. समजा आवडलेला निर्णयामध्ये जर आपण सहभागी असू, आपण मतदान केलेलं असेल तर आपल्याला तो छान वाटतो, कारण त्याचा एक भाग आपण असतो. एखादा निर्णय आपल्याला आवडला नाही तर मात्र मग आपल्या मनामध्ये चुटपुट राहते की अरे, आपल्याला हा निर्णय आवडलेला नाही आणि तो का आवडलेला नाही आणि हा निर्णय मी बदलू शकतो का. तर त्यावेळी मग आपल्याला आपलं थोडीशी गल्लत होते किंवा मग आपल्याला थोडंसं वाईट वाटतं की हा निर्णय असा नको तर असा हवा होता. देशासाठी हे आवश्यक आहे किंवा आवश्यक नाही हे सांगण्यासाठी म्हणून त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपला कुठेतरी सहभाग हवा आणि म्हणून मतदान हे महत्त्वाचं आहे. समजा शासनाचा एखादा निर्णय आपल्याला नको असेल तर हे सांगण्याचा आपल्याला हक्क आहे आणि तो हक्क म्हणजे मतदान आहे. म्हणून आपण मतदान केलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर सध्या देशामध्ये महिलांसाठी, युवतींसाठी शासनाच्या बऱ्याच योजना आहेत. जसं की आपण म्हणूया उच्च शिक्षण जे मुलींसाठी मोफत झालेलं आहे. अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या मुलींच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी एक कलाटणी देणाऱ्या आहेत. म्हणूनच मी मुलींना आणि महिलांना म्हणेन की जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा. आपल्या ह्या निर्णयामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, तरच आपली प्रगती होणार आहे. देशाची प्रगती ही युवतींच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच मी युवतींना विनंती करेन की मतदान करा, जास्तीत जास्त मतदान करा.